सर्वांना नमस्कार. जय श्री कृष्ण. आपण सर्वप्रथम प्रार्थना म्हणूयात. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं. जय श्री कृष्ण. आपण पाहत आहोत अध्याय 4 म्हणजेच ज्ञानकर्म संन्यास योग आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक 11. श्लोक पाहूयात. ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहं मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. मनुष्याः पार्थ सर्वशः. श्लोकाचा अर्थ पाहूयात. ये म्हणजे जे, यथा म्हणजे ज्याप्रमाणे, माम म्हणजे मला, प्रपद्यन्ते म्हणजे शरण येतात, तान म्हणजे त्यांना, तथा म्हणजे त्याप्रमाणे, एव म्हणजे निश्चितच, भजामी म्हणजे फळ देतो, अहम म्हणजे मी, मम म्हणजे माझ्या, वर्त्म म्हणजे मार्गाला, अनुवर्तन्ते म्हणजे अनुसरतात, मनुष्या म्हणजे सर्व मनुष्य, पार्थ म्हणजे हे पार्थ, सर्वशः म्हणजे सर्व प्रकारे. आणि या श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे, जे ज्या भावाने मला शरण येतात त्याला अनुरूप असे फळ मी त्यांना देतो. हे पार्था, सर्वजण माझ्या मार्गाचे सर्व प्रकारे अनुसरण करतात. आता आपण हा श्लोक समजून घेऊयात. आधीच्या श्लोकात भगवंतांनी सांगितले की ज्यांचे आसक्ती, भय आणि क्रोध नाहीसे होतात व जे माझ्यात अनन्यपूर्वक स्थिर राहतात असे माझा आश्रय घेतलेले पुष्कळसे भक्त वर सांगितलेल्या ज्ञानरूप तपाने पवित्र होऊन माझ्या स्वरूपाला प्राप्त झालेले आहेत. या श्लोकात भगवंत म्हणतात, जे भक्त मला जसे भजतात मीही त्यांना तसंच भजतो, कारण मानव सर्व प्रकारे माझ्याच मार्गाचे अनुसरण करतात. इथे भगवंत अर्जुनाला आश्वासन देत आहेत की जो ज्या प्रकारच्या भावनेने माझे भजन करतो, माझी आराधना करतो, त्या भावनेतच मी त्याला प्राप्त होतो. सर्व जीवांशी परमात्म्याचा अंशरूपी संबंध आहेच. आपल्याकडून त्या परमात्म्याशी संबंध प्रस्थापित करण्याची गरज आहे. प्रत्येक मनुष्य भगवान श्रीकृष्णांचा त्यांच्या विविध प्रकट झालेल्या रूपांमध्येच शोध घेत असतो. श्रीकृष्ण हे प्रत्येकाच्या साक्षात्काराचे ध्येय आहे आणि याप्रमाणे ज्याची श्रीकृष्णांना प्राप्त करण्याची जशी इच्छा आहे त्याप्रमाणे तो मनुष्य संतुष्ट होत असतो. दिव्य आध्यात्मिक जगतामध्येही श्रीकृष्ण हे आपल्या अनन्य भक्ताच्या इच्छेनुसार दिव्य भावामध्येच आदान प्रदान करतात. भगवत भक्ती हा एकतर्फी प्रवास नाही. एखादा भक्त जेव्हा भगवंतांची भक्ती करतो तेव्हा भगवंतही त्याची भक्ती करतात. आपण भगवंतांकडे एक पाऊल टाकले तर भगवंतही आपल्याकडे एक पाऊल टाकतात. अशी भगवंतांची भक्ती असते आणि भगवंतांची ही भक्ती विविध भावांनी करता येते. भगवंत भक्तीचे वेगवेगळे भाव सांगितले आहेत. त्याला नवविधा भक्ती असेही म्हणतात. यामध्ये 9 वेगवेगळ्या प्रकारच्या भक्तीचा समावेश होतो. पहिली आहे श्रवण भक्ती, म्हणजेच ईश्वराचे गुण आणि लीला ऐकणे. याचे उदाहरण आहे राजा परीक्षित. दुसरे आहे कीर्तन भक्ती, म्हणजेच ईश्वराची स्तुती आणि गुणगान करणे. उदाहरणार्थ नारद मुनी, संत नामदेव, संत तुकाराम इत्यादी. तसेच तिसरी आहे स्मरण भक्ती, म्हणजेच
सतत ईश्वराचे नाव घेणे आणि सतत त्याचे चिंतन करत राहणे. उदाहरणार्थ भक्त प्रल्हाद, तसेच नारद मुनी. चौथी आहे पादसेवन भक्ती, म्हणजेच ईश्वराच्या चरणांची सेवा करणे किंवा त्याच्या पायांना स्पर्श करणे. पाचवी भक्ती आहे अर्चन भक्ती, म्हणजेच ईश्वराची मूर्ती किंवा प्रतीकाची पूजा करणे. याचे उदाहरण आहे वारकरी. त्यानंतर सहावी भक्ती आहे वंदन भक्ती, म्हणजेच ईश्वराला नमस्कार करणे आणि त्याच्या पुढे नतमस्तक होणे. सातवी भक्ती आहे दास्य भक्ती, म्हणजेच ईश्वरालाच आपला मालक मानणे व त्याची सेवा करणे. उदाहरणार्थ हनुमान. त्यानंतर आठवी भक्ती आहे सख्य भक्ती, म्हणजेच ईश्वराशी मित्राप्रमाणे वागणे आणि त्याच्याशी मैत्री करणे. याचे उदाहरण आहे अर्जुन, सुदामा. आणि नववी भक्ती आहे आत्मनिवेदन भक्ती, म्हणजेच स्वतःला पूर्णपणे ईश्वराला समर्पित करणे आणि हे भक्तीचे सर्वोच्च स्वरूप मानले जाते. त्यानंतर आपण दिवसभर जे बोलतो, ज्या प्रकारचे मनन चिंतन करतो, त्याच प्रकारचे विचार आपल्याकडे परत येतात. आपण भगवंतांना हाक मारतो, परंतु प्रतिध्वनीची वाट पाहत नाही. परमात्म्याचा आवाज हा अत्यंत सूक्ष्म असतो. परमात्मा आपल्याच अंतरात वास करतो. त्याचा आवाजही आपल्या आतूनच येत असतो. म्हणून त्याला हाक मारल्यानंतर अंतरंगात उमटणारा प्रतिध्वनी ऐकण्यासाठी थांबले पाहिजे. त्यासाठी बाहेर धावणारी विचारांची धारा उलट करून अंतरंगात प्रवाहित केले पाहिजे. परमेश्वर प्राप्तीसाठी धावण्याची नव्हे तर थांबण्याची आवश्यकता असते आणि यासाठीच प्राणायाम, ध्यान यांचा आपल्या रोजच्या आयुष्यात समावेश केला पाहिजे. तसेच भगवंत या ठिकाणी म्हणतात, म्हणून मनुष्य निष्काम असो किंवा सर्व सकाम कर्मफलांची इच्छा करणारा असो किंवा मुक्तीच्या प्रयत्नात असो, त्याने कृष्ण भावनेत अंतिमता परिणत होणारी पूर्णावस्था प्राप्त करण्याकरता सर्व प्रकारे भगवंतांना शरण जाण्याची पराकाष्ठा केली पाहिजे. थोडक्यात या श्लोकाचा सारांश असा आहे, यथा बीजम तथा फलम, म्हणजेच परमेश्वर समभावी आहे. तो कोणत्याही भक्ताशी भेदभाव करत नाही. तुम्ही ज्या हेतूने आणि ज्या भावाने त्याची उपासना कराल, त्याच हेतूचे आणि त्याच भावाचे फळ तो तुम्हाला देतो. तसेच सर्व मनुष्य ते कोणत्याही मार्गाचा अवलंब करीत असले, त्यामध्ये कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग किंवा अगदी भौतिक इच्छांचा मार्ग जरी असला, तरीही ते अंतिमतः परमेश्वराच्याच नियमांचे अनुसरण करत असतात. म्हणजेच सार्वभौमिक मार्ग हे भगवंत प्राप्तीसाठी गरजेचे आहेत. त्यानंतर ईश्वराचा प्रतिसाद, म्हणजेच जर कोणी परमेश्वराला केवळ इच्छापूर्तीचा दाता म्हणून स्वीकारेल तर देव त्याला भौतिक फळ देतो आणि जर कोणी त्याला मोक्षदाता म्हणून स्वीकारेल तर तो मुक्ती देतो. अशा प्रकारे ज्याला जसे फळ हवे आहे तशाच प्रकारे भगवंत देतात. या श्लोकाचे आधुनिक जीवनातील महत्त्व पाहिले तर आपली मानसिकता आणि स्वजबाबदारी या दोन संकल्पना या श्लोकात स्पष्ट केल्या आहेत. तुमचा हेतू हेच तुमचे भविष्य आहे. म्हणजेच तुम्ही तुमच्या करिअरमध्ये, व्यवसायात किंवा नातेसंबंधात कोणत्या भावनेने आणि किती निष्ठेने गुंतता, त्यानुसारच तुम्हाला परिणाम मिळतील. जर तुम्ही राग, लोभ, प्रेम किंवा कर्तव्य या भावनेने गुंतले असाल, त्याच भावनेचे तुम्हाला फळही मिळणार आहे. जर तुम्ही फक्त पैसा कमावण्याच्या उद्देशाने काम केले तर तुम्हाला पैसा मिळेल, पण जर तुम्ही
मूल्य निर्माण करण्याच्या उद्देशाने काम केले तर तुम्हाला पैसा आणि समाधान दोन्हीही मिळतील. म्हणून अंतिम निर्णय हा तुमचा आहे. त्यानंतर जीवनातील परिणामांसाठी आपण स्वतः जबाबदार आहोत. म्हणजेच ये यथा माम प्रपद्यन्ते यातून हे स्पष्ट होते की बाह्य परिस्थिती नव्हे तर आपला हेतू, आपली निष्ठा आणि आपले प्रयत्न हेच आपले फळ ठरवतात. नशिबाला दोष देण्याऐवजी आपल्या प्रयत्नांची दिशा तपासा. म्हणजेच तुमचे कर्म किंवा तुम्हाला येणारे यश अपयश यांची जबाबदारी स्वीकारा. तसेच सर्व मनुष्य माझ्याच मार्गाचे अनुसरण करतात हा संदेश आधुनिक काळात सर्व धर्म समभावाचा पाठ शिकवतो. सर्व विचारधारा आणि उपासना पद्धती अंतिमतः त्याच एकमेव परमतत्वाकडे घेऊन जातात आणि हीच सहअस्तित्वाची भावना प्रत्येकामध्ये निर्माण करतात. थोडक्यात या श्लोकातून महत्त्वाचा संदेश काय मिळतो तर परमेश्वर कुठल्याही प्रकारचा भेदभाव करत नाही. तुमच्या श्रद्धेचे प्रमाण आणि स्वरूप जसे असेल तसेच त्याचा प्रतिसाद आणि फळ तुम्हाला मिळेल. म्हणजेच भगवंत समभावी न्यायी आहेत. त्यानंतर परमेश्वर प्रत्येकाला त्याच्या आवडीनुसार उपासना करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देतात. प्रत्येकजण त्याच्या आध्यात्मिक स्तरावर त्याचे भजन करू शकतो. म्हणजेच तुम्हाला भक्तीचे स्वातंत्र्य देखील आहे. तसेच जर तुमचे लक्ष भौतिक असेल तर तुम्हाला भौतिक फळ मिळेल आणि जर तुमचे लक्ष मोक्ष असेल तर तुम्हाला मुक्ती मिळेल. म्हणून तुमचे अंतिम ध्येय ठरवणे हे तुमच्या हातातच आहे. म्हणून लक्ष्य निश्चिती करताना आपण सजग राहणे गरजेचे आहे. अशा प्रकारे आपण 4थ्या अध्यायातील 11वा श्लोक समजून घेतला आहे. आता आपण समापन प्रार्थना म्हणूयात. योगेशं सच्चिदानन्दो वासुदेवो व्रजप्रियं धर्मसंस्थापकौ वीरं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णार्पणमस्तु. जय श्रीकृष्ण. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अध्यात्म वाटिका या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.